अधिकृत उभे केलेले आहेत. मीरा भाईंदर शहर आहे हे राष्ट्रवादीचं जुनं बालेकिल्ला होता. आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार, आमच्या पक्षाचे नेते, यांच्यावर प्रचंड विश्वास हा जनतेचा आज दिसत आहे. अखंड महाराष्ट्रामध्ये सर्वीकडेच राष्ट्रवादीचं वादळ आज उठलं आहे. त्याचप्रमाणे मीरा भाईंदर शहरामध्ये पण चांगलं वातावरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आहे. मागील काही काळात राष्ट्रवादी पक्ष हा मीरा भाईंदरमध्ये सर्वसामान्यांच्या प्रश्नांना सोडवण्याकरता तत्पर आहे. यंदाच्या इलेक्शनमध्ये मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण 33 उमेदवार रिंगणात आहेत आणि इथे आपण राजकारण आणि समाजकारण या अंतराच्या व्यतिरिक्त मतभेदाचं राजकारण इकडे होताना दिसतंय, जातीपातीचं राजकारण इकडे होताना दिसतंय. त्यामुळे लोकांना या सर्व गोष्टी नकोस आहेत. लोकांना विकासाचा मुद्दा हवा आहे, त्यांना पुढील विजन हवं आहे. नारी शक्तीबद्दलचं धोरण स्पष्ट केलं तर ते त्यांना पटतं. पण आज मीरा भाईंदर शहरामध्ये तुम्हाला वातावरण तुम्ही बघत असाल का हा याच्यावर आरोप करतो आणि तो त्याच्यावर आरोप करतो. आता तर खालच्या पातळीवर जाऊन वैयक्तिक हल्ले व्हायला लागले. त्या हल्ल्याच्या भूमिकेत आम्ही समर्थन पण करत नाही आणि टीका टिप्पणी पण करत नाही. पण आमची भूमिका ही स्पष्ट आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही सर्वसामान्य माणसाच्या न्यायासाठी लढण्यासाठी तयार झालेली पक्ष आहे. आमचे साहेब, आमचा पक्ष, आमचा नेता हा सकाळी 5 वाजता उठून कामाच्या दिशेने धावणारा नेता आहे. त्यामुळे आणि काम करणारा नेता आहे. त्यामुळे आम्हालाही तीच पद्धत सर्वीकडे लागू होते. कार्यकर्ता म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मीरा भाईंदरमध्ये कानाकोपऱ्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये काम करेल, जनतेचे प्रश्न सोडवेल हा विश्वास दाखवतो. किती सीट निवडून येतील असं तुम्हाला वाटतं? बघा, पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मला 100% वाटतं आणि ते वाटायला हवं, त्याच्यात दुमत नाही. पक्ष आणि कार्यकर्ता जेव्हा हा प्रश्न जर कोणाला विचारतात तुम्ही, तर त्याचं उत्तर हेच असतं का आम्ही आमच्या पद्धतीने 100% योगदान देण्याचा हे. शेवटी मायबाप जनता ही ठरवत असते का तुमची उजवी बाजू कुठली आणि डावी कुठली असते. तुम्ही मागील काही काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका जर महाराष्ट्रामध्ये बघितली असेल तर नक्कीच आमचा टक्का हा वाढलेला आहे. त्या टक्क्याच्या आधारावर आम्ही सांगू शकतो का मीरा भाईंदरमध्येही चांगलं चित्र तुम्हाला दिसेल. तुम्ही मीरा भाईंदर जनतेला काय संदेश देणार आहे? बघा, मीरा भाईंदर जनतेला सर्वप्रथम आहे का निवडणुकीला सामोरं जाताना तुम्ही तुमचं लोकशाहीने दिलेला अधिकार वापरा, म्हणजे मतदान करा. तुम्ही जर 100% मतदान करतात तर चुकीचा माणूस हा चुकीच्या ठिकाणी जात नाही, योग्य माणूस हा त्या दालनात जातो. सर्वोच्च न्यायालयाप्रमाणे ही महानगरपालिका ही तुम्हाला एक न्यायमंदिर आहे. तिथे तुम्ही पाठवणारे लोक ही नगरसेवक म्हणून तुमची भूमिका, तुमच्या वार्डाची भूमिका हे मांडत असतात. एक अभ्यासू व्यक्ती म्हणून जर तुम्ही लोकांना तिथपर्यंत पाठवाल तर नक्कीच त्याचे बदल तुमच्या शहरामध्ये घडेल. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये तुम्ही जर निवडणुकीला सामोरं जाणारे उमेदवार जर तुम्ही बघत असाल तर सर्वसामान्यांचे चेहरे आम्ही लोकांना दिले आहेत. समाजामध्ये काम करणारे चेहरे आम्ही लोकांना दिले आहेत. उच्च शिक्षित डॉक्टर असतील, ॲडव्होकेट असतील असे चेहरे आम्ही लोकांपर्यंत देतो आहे. त्यामुळे नागरिकांचे प्रश्न हे सभागृहामध्ये महानगरपालिकेत मांडताना त्यांना अडचणी होणार नाही. आज तुम्ही जे प्रश्न विचारताय का अनेक ठिकाणी खूप प्रॉब्लेम इकडे आहेत, रस्ता, पाणी आणि हे वारंवार आयुष्यामध्ये निवडणुकीला सामोरं जाताना अन्न, वस्त्र, पाणी हे मूलभूत गरजा पण पूर्ण होत नाही. हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. पण आज मीरा भाईंदरमध्ये जर तुम्ही घोडबंदर गावाचं बघत असाल तर एक लोकसंख्या वाढणारं शहर आणि मुंबईच्या लगत असणारं एक देखणं शहर म्हणून इथे नावलौकिक आहे. घोडबंदरनं माझ्या मतेमध्ये पर्यटन क्षेत्र आतापर्यंत घोषित केलं पाहिजे होतं, कारण का इकडचे स्थानिक आमदार मंत्री महोदय आहेत, पण आतापर्यंत ते दुर्दैव आम्हाला लाभलं नाही. येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संघटित होते आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संघटित होऊन नक्कीच केंद्राला, राज्याला या गोष्टी कळवेल. पण येणाऱ्या काळामध्ये संघर्ष हा अटल आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं तुम्ही जर मतदान केलं या निवडून दिलं तर या गोष्टी आम्ही मुखपृष्ठावर मांडू.